विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना सुप्रभात। आपण मागच्या ऑनलाईन तासिकेला ऑप्शनल मराठीच्या पहिल्या पेपरला आपण सुरुवात केलेली आहे। मागच्या तासामध्ये आपण ऑप्शनल मराठीच्या संदर्भामध्ये किंवा मराठी विषयाच्या संदर्भामध्ये आपण प्रास्ताविक प्रस्तावना पाहिलेली आहे। आज आपण प्रत्यक्ष आपल्या विषयाला, आपल्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात करणार आहोत। मागच्या तासाला मी सांगितलेलं आहे, ऑप्शनल मराठीचे 2 पेपर आहेत, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड। पेपरलाच मराठीमध्ये अभ्यासपत्रिका पहिली आणि अभ्यासपत्रिका दुसरी अशा 2 अभ्यासपत्रिका ऑप्शनल मराठीसाठी आहेत। असे 2 पेपर ऑप्शनल मराठीसाठी आहेत। पहिला जो पेपर आहे तो माझ्याकडे आहे आणि दुसरा पेपर दुसरे कदम सर आहेत त्यांच्याकडे आहे, ते घेतात। अशा प्रकारे आज आपण ऑप्शनल मराठीच्या पहिल्या अभ्यासपत्रिकेला आपण सुरुवात करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जो पहिला पेपर आहे, पहिली अभ्यासपत्रिका आहे, सत्र पहिले, सेमिस्टर फर्स्ट आणि ऑप्शनल मराठीच्या पहिल्या अभ्यासपत्रिकेचं पहिल्या पेपरचं नाव आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर फर्स्ट। पुन्हा एकदा सांगतो मी, आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर फर्स्ट हे ऑप्शनल मराठीच्या पहिल्या पेपरचं अभ्यासपत्रिकेचं नाव आहे। कारण बरेच विद्यार्थी विषय घेतात, परंतु आपले विषय कोणते आहेत, कोणकोणते आहेत त्याची माहिती नसते आणि आपण जे विषय घेतलेले आहेत त्या विषयाचे जे पेपर आहे, जे अभ्यासपत्रिका आहे, त्या अभ्यासपत्रिकेचं नाव काय आहे हे सुद्धा माहीत नसते। माहीत नसण्याचं कारण एकच आहे की बरेच विद्यार्थी महाविद्यालयाच्या वर्गात उपस्थित राहत नाहीत, सतत अनुपस्थित राहतात आणि ऐनवेळी मग परीक्षेच्या तोंडावर त्यांची तारंबळ उडते। त्यामुळे या करोना महामारीमुळे चांगली संधी उपलब्ध आपल्याला करून दिलेली आहे मुलांनो, की आपण आपल्या घरी बसूनच ऑनलाईन टीचिंग आपल्याला करता येते। बरेच विद्यार्थी अशा प्रकारची सुवर्ण संधी असताना सुद्धा अनुपस्थित आहेत, त्याला आपण काहीच करू शकत नाही। महाविद्यालय आपल्या दारी, पहा विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालय आपल्या दारी ही अशा प्रकारची संकल्पना आता सुरू झालेली आहे। तुम्ही सर्व विद्यार्थिनी बंधू भगिनींनो, महाविद्यालय आपल्या दारी या अशा उपक्रमाचं 100% सर्वांनी स्वागत करणं गरजेचं आहे। 100%। तुम्हाला घरून महाविद्यालय येण्याची आवश्यकता नाही, जाण्या येण्याचा त्रास वाचला, बसचे पैसे वाचले, पास वाचले, सगळं काही वाचलं ना। आईवडिलांच्या सोबत सुरक्षित आनंदी माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी अशा उपक्रमाच्या माध्यमातून महाविद्यालय तुमच्या घरी आलेलं आहे। तुम्ही तर सर्वांनी जोरदार 100% स्वागत केलं पाहिजे। आणि अशा पद्धतीचा उपक्रम हा नंतर सुरू होईल का नाही माहीत नाही। करोनाची महाबिमारी कमी झाल्यानंतर अशा प्रकारचा उपक्रम हा सुरू राहणार नाही। जोपर्यंत आहे त्या संधीचं सोनं करून घ्या, कारण हे तंत्रज्ञान या संधीच्या माध्यमातून तुम्हाला अवगत करता येतं, हे तंत्रज्ञान तुम्हाला शिकता येतं। आणि अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली नसती मुलांनो, तर हे तंत्रज्ञान आपल्याला शिकता सुद्धा आलं नसतं। साधं उदाहरण घ्या, मला साधा मोबाईलसुद्धा हाताळता येत नाही, तर मी आज पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या थ्रू मी ऑनलाईन गुगल क्लासरूम टीचिंग घेत आहे।
ही माझ्यासाठी आणि सर्वांसाठी एक आनंदाची आणि गौरवाची सुद्धा बाब आहे. एक मराठीचा प्राध्यापक ऑनलाईन गुगल क्लासरूमच्या माध्यमातून टीचिंग घेतो, हे सर्वांसाठी एक भूषणाव बाब आहे. आणि तुम्हीसुद्धा या तंत्रज्ञानाचे एक भागीदार व्हावेत आणि या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुम्ही ज्ञान वृद्धिंगत करावेत, पण अशा पद्धतीने मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आपल्या अभ्यासपत्रिकेला सुरुवात करूयात. आपल्या पहिल्या अभ्यासपत्रिकेचं नाव आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय, पेपर पहिला. विद्यार्थी मित्रांनो, ही अभ्यासपत्रिका पहिल्या सत्राची आहे, फर्स्ट सेमिस्टरची आहे. आणि या अभ्यासपत्रिकेसाठी फार काही जास्त अधिकचा विस्तीर्ण प्रदीर्घ अशा प्रकारचा अभ्यासक्रम नाही. आपला जो सत्राचा सेमिस्टरचा जो कालावधी आहे, तो कालावधी लक्षात घेता विद्यापीठाने मराठी अभ्यास मंडळाने नेमका अगदी वस्तुनिष्ठ अशा प्रकारचा अभ्यासक्रम विद्यापीठाने नेमलेला आहे. त्यामुळे असं फार काही घाबरून जाण्याचं, आता कसं मी करणार आहे, माझं कसं होईल, अभ्यासक्रम खूप जास्त आहे, अभ्यासक्रम खूप अधिकचा आहे, अशा प्रकारची काळजी करण्याची काही आवश्यकता नाही. अभ्यासक्रम फार थोडा आहे, मोजका आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जो काही अभ्यासक्रम असेल त्या अभ्यासक्रमाला तुम्ही सुरुवातीपासूनच पहिल्या तासिकेपासून जर उपस्थित राहिलात तर अभ्यासक्रम किती आहे, कमी आहे का जास्त आहे, अशा प्रकारे चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. शेवटी हा अभ्यासक्रम असतो. विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी केंद्रित अशा प्रकारचा अभ्यासक्रम प्रत्येक विद्यापीठाने तयार करत असतो. मुलांनो, आपण जे विद्यापीठाचा आता मी जे नामोल्लेख केलेला आहे त्या विद्यापीठाचं नाव तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहात ते महाविद्यालय स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत राजश्री शाहू महाविद्यालय परभणी कार्यरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठांतर्गत 4 जिल्ह्यांचा समावेश होतो. परभणी 1 आहे, हिंगोली 2, नांदेड 3 असे 4 जिल्ह्यांचा समावेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला इंग्रजीमध्ये SRTMU नांदेड युनिव्हर्सिटी असे म्हणतात. या विद्यापीठामध्ये या 4 जिल्ह्यांचा समावेश. या 4 जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी सिनियर महाविद्यालय आहेत, वरिष्ठ महाविद्यालय आहेत, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये जी वरिष्ठ सिनियर कॉलेज आहेत त्या सर्व सिनियर कॉलेज या 4 जिल्ह्यातील सर्व सिनियर कॉलेजचा समावेश स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडमध्ये होतो. या विद्यापीठाचे सध्याचे सन्माननीय कुलगुरूला इंग्रजीमध्ये व्हाईस चान्सलर असं म्हणतात. आणि सध्याचे आपले कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले आहेत. हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे, प्राथमिक माहिती आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि कुलगुरू डॉक्टर जोगेंद्र सिंह बिशन हे अशा प्रकारचे 2 व्यक्ती या आपल्या विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण अध्ययन आणि अध्यापनाचं काम करत आहोत. आपल्या अभ्यासपत्रिकेचं नाव आधुनिक मराठी कथा वाङ्मय, पेपर पहिला. या अभ्यासपत्रिकेमध्ये पहिली कथा आहे. हा पेपर, ही अभ्यासपत्रिका पूर्ण, या अभ्यासपत्रिकेत पूर्ण कथाच आहेत मुलांनो. एकूण 10 कथा आहेत, जास्त काही कथा नाहीत, 10 कथा आहेत. ही अभ्यासपत्रिका ठेवण्यामागचा हेतू, ठेवण्यामागचा उद्देश हाच आहे की अशा प्रकारची अभ्यासपत्रिका, अशा प्रकारचे अभ्यासक्रम, अशा प्रकारचे घटक, कंटेंट विद्यार्थ्यांनी अभ्यास करून, विद्यार्थ्यांनी वाचून अशा प्रकारचे विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुची, अभिरुची, आवड निर्माण व्हावी आणि प्रेरणा निर्माण व्हावी. आणि विद्यार्थीसुद्धा अभ्यासक्रमामध्ये ज्या पद्धतीच्या कथा आहेत अशा प्रकारची कथा लिहावेत आणि त्यांना प्रेरणा मिळावी. आणि अभ्यासक्रमातल्या लेखकाप्रमाणे सुद्धा आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थीसुद्धा आजचे विद्यार्थी उद्याचे लेखक म्हणून तयार व्हावेत. अशा प्रकारचा हेतू, अशा प्रकारचं प्रयोजन हा अभ्यासक्रम ठेवण्यामागे असतो मुलांनो. कोणताही अभ्यासक्रम हा फक्त अभ्यास करायचा नसतो मुलांनो, तर तो अभ्यासक्रम मुळातून समजून घ्यायचा असतो आणि तो आपल्या गळी उतरून तो प्रत्यक्ष आपण सुद्धा त्या अभ्यासक्रमाची, त्या लेखनाची सुद्धा भागीदार होणं गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारचा अभ्यासक्रम नेमलेला असतो मुलांनो. पण बरेच विद्यार्थ्यांना असं वाटतं की हा अभ्यासक्रम फक्त अभ्यासासाठी आहे, परीक्षेसाठी आहे, परीक्षा केंद्रित आहे. असं अजिबात नसते मुलांनो.
परीक्षाही द्यायची असते, ज्ञानही घ्यायचं, नॉलेज घ्यायचं असते. आणि अशा प्रकारचं लेखन विद्यार्थ्यांनी सुद्धा करणं गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारचे पेपर आणि अभ्यासपत्रिका या अभ्यासक्रमामध्ये नेमले आहेत. या अभ्यासपत्रिकेमध्ये पहिली कथा आहे, पहिला घटक आहे, पहिला धडा आहे, पहिला पाठ आहे. आणि त्या पहिल्या पाठाचं नाव आहे मुलांनो, म्हणजेच कथा, पहिल्या कथेचं नाव आहे अतिथी देवो भव. या कथेचे लेखक वामन चोरघडे आहेत. मुलांनो, मराठी वाङ्मयाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, या मराठी वाङ्मयामध्ये वेगवेगळे वाङ्मय प्रकार आहेत. कथा एक वाङ्मय प्रकार आहे, कादंबरी एक वाङ्मय प्रकार आहे, चरित्र एक वाङ्मय प्रकार, आत्मचरित्र, आत्मकथन, कविता, ललित, वैचारिक, नाटक, निबंध, ललित, अनुभव, बखर, महानुभव वाङ्मय, संत साहित्य, पंडिती साहित्य वगैरे वगैरे अशा प्रकारचे अनेक वाङ्मय प्रकार मराठी साहित्यामध्ये आहेत. या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारापैकी BA प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कथा वाङ्मयाची ओळख व्हावी, कथा वाङ्मयाचा परिचय व्हावा आणि कथा वाङ्मय कथा संकल्पना विद्यार्थ्यांना समजली पाहिजे, यासाठी हा एक वाङ्मय प्रकार आपल्या पहिल्या अभ्यासपत्रिकेमध्ये विद्यापीठाने नेमलेला आहे, निश्चित केलेला आहे. त्यामध्ये पहिली कथा आहे मुलांनो अतिथी देवो भव. या कथेचे लेखक वामन चोरघडे आहेत. वामन चोरघडे मराठी साहित्यातील आणि त्याच्या कथा वाङ्मयातील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुणवत्तायुक्त कथा लिहिणारे कथाकार आहेत. त्यांनी अनेक कथासंग्रह, कादंबरी, वैचारिक वाङ्मय, ललित, निबंध अशा प्रकारची त्यांनी निर्मिती केलेली आहे. वामन चोरघडे यांनी अनेक कथासंग्रह लिहिलेले आहेत. आपण जेव्हा प्रत्यक्ष या कथेला, या पाठाला आपण सुरुवात करू तेव्हा त्यांचा वाङ्मय परिचय तर आपण पाहणार आहोतच, परंतु अनेक लिहिलेल्या कथासंग्रहापैकी अतिथी देवो भव नावाची कथा वामन चोरघडे यांनी लिहिलेली आहे. मराठी साहित्यातील लेखक कशा प्रकारच्या कथा लिहितात, सुरुवात कशी करतात आणि मध्य आणि शेवट कशा पद्धतीचा ढाचा आणि आकृतिबंध मराठी कथेचा असतो, हा अशा प्रकारचा आकृतिबंध विद्यार्थ्यांनी या अध्यापनाच्या माध्यमातून, अध्ययनाच्या माध्यमातून समजून घ्यावेत आणि समजून घेऊन ते लिहायला लागावेत, अशा पद्धतीची निर्मिती या कथेची केलेली आहे. दुसरी कथा आहे मोत्याचे पीक. या कथेचे लेखक वि. स. खांडेकर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर फर्स्ट या अभ्यासपत्रिकेसाठी फक्त 10च कथा विद्यापीठाने मराठी अभ्यासक्रमाने नेमलेल्या आहेत, लावलेल्या आहेत, निश्चित केलेल्या आहेत. पण 10च पण या ज्या 10 कथा आहेत, या 10 कथा मैलाचा दगड आहेत, महत्त्वाच्या कथा अभ्यासक्रमामध्ये निश्चित केलेल्या आहेत. द मोत्याचे पीक या कथेचे लेखक वि. स. खांडेकर आहेत. वि. स. खांडेकरांचं तुम्ही नाव ऐकलेलं असावेत, कारण वि. स. खांडेकर मराठी साहित्यातील एक दांडगा, एक तगडा लेखक आहेत. आणि तुम्ही 8वी, 9वी, 10वी, 12वीपर्यंत मराठीचा अभ्यास सर्वांनी केलेला आहे. आणि अशा मराठी विषयामध्ये वामन चोरघडे असतील, वि. स. खांडेकर असतील, कधी ना कधी आणि कोणत्या ना कोणत्या वर्षी यांचे पाठ, यांचे धडा अभ्यासक्रमामध्ये असतात. कोणत्या ना कोणत्या वर्गाला तुम्ही वि. स. खांडेकर अभ्यासलेले असावेत. आता आपला मोत्याचं पीक या पाठाचे लेखक वि. स. खांडेकर आहेत. म्हणून या 10ही काय आहेत, कथाच आहेत पूर्ण. आपल्याला माहीत आहे शेतातलं पीक माहीत आहे आपल्याला, परंतु आपल्याला मोत्याचं पीक माहीत नाही मुलांनो. आता सोन्याचं पीक माहीत, आपल्याला चांदीचं पीक माहीत आहे आणि मोत्याचं पीक. आपण सर्वजण, भारत हा कृषीप्रधान देश आहे
जवळपास 70 ते 80% लोक कृषी व्यवसाय करतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना पिकाच्या संदर्भामध्ये अधिक माहिती सांगण्याची आवश्यकता नाही. सर्वांनी आपण शेतीतलं पीक पाहिलेलं आहे. परंतु आता हे मोत्याचं पीक काय आहे, सोन्याचं पीक काय आहे आणि चांदीचं पीक काय आहे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे मुलांनो. आपल्याला ज्वारीचं पीक माहीत आहे, आपल्याला सोयाबीनचं पीक माहीत आहे, आपल्याला कापसाचं पीक माहीत आहे, ही पिकं माहिती आहेत आपल्याला. पण अशा प्रकारची माणिक, मोती, पाचू ही जी रत्न आहेत, हे पीक कशा पद्धतीचं असतं आणि यालाही पीक म्हणतात का? अशा प्रकारे या कथेच्या माध्यमातून आपल्याला ही कथा आपल्याला समजून घ्यायची आहे. आणि या कथेचे लेखक वि स खांडेकर आहेत. यांचं पूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर यांचं पूर्ण नाव आहे. मराठी साहित्यामध्ये जे काही महत्त्वाचे कथाकार होऊन गेलेले आहेत आणि सध्या हयात आहेत, जिवंत आहेत, अशा सर्वच साहित्यिकामध्ये वि स खांडेकरांचं नाव महत्त्वाचं नाव म्हणून आपल्याला नोंदवावे लागेल, घ्यावं लागेल. कारण यासाठी आहे साहित्यामध्ये, सर्वच वाङ्मयामध्ये उत्तम आणि उत्कृष्ट गुणवत्तायुक्त साहित्यासाठी, कलाकृतीसाठी जो भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो, तो भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मराठी साहित्यामध्ये पहिल्यांदा जर कोणाला मिळाला असेल तर वि स खांडेकरांना मिळालेला आहे. आणि तोही कोणत्या कलाकृतीच्या संदर्भामध्ये? त्यांची ययाती नावाची कादंबरी आहे. त्या ययाती कादंबरीला वि स खांडेकरांच्या ययाती कादंबरीला भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. अशा प्रकारचे मराठी साहित्यातील पहिले भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक वि स खांडेकर आहेत. म्हणून त्यांची कथा महत्त्वाची आपल्याला वाटते. त्यानंतर तिसरी कथा आहे मुलांनो, ज्या कथेचं नाव आहे किडलेली माणसं. या कथेचे लेखक, कथाकार गंगाधर गाडगीळ आहेत. गंगाधर गाडगीळांना नवकथेचे जनक असं आपण संबोधतो. कारण अगोदरच्या लोकांनी वामन चोरगडे असतील, वि स खांडेकर असतील, नाशी फडके असतील, कुसुमावती देशपांडे असतील, या सर्व लोकांनी पारंपरिक कथा लिहिलेल्या आहेत. पारंपरिक कथेचा घाट, पारंपरिक कथेचा साचा आणि ढाचा तोडून मोडून ओलांडून मराठी कथेचा एक नवा आकृतिबंध, नवा आयाम, नवा पैलू लिहिण्याचं काम, विकसित करण्याचं काम किंवा मराठी कथेचं नवं तंत्र विकसित करण्याचं काम गंगाधर गाडगीळांनी केलेलं आहे. म्हणून आपण त्यांना नवकथेचे जनक किंवा नवकथेचे प्रवर्तक असं आपण गंगाधर गाडगीळांना संबोधतो. मुलांनो, तिसऱ्या कथेचं नाव आहे किडलेली माणसं आणि याच कथेचे लेखक गंगाधर गाडगीळ आहेत. तर किडलेली माणसं पहा किती सुंदर अशा प्रकारे त्यांनी कथा लिहिलेली आहे. मुलांनो, हळूहळू आपण एका बाजूला म्हणतो आपण भारत हा प्रचंड प्रमाणामध्ये क्रांती करत आहे, विकास करत आहे, विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे. परंतु एका बाजूला आपण एका दिशेने विकास करत आहोत आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपली अधोगती होते. एका बाजूने पुढे जात आहोत आणि दुसऱ्या बाजूने आपण मागे आपण येत आहोत. मुलांनो, आपण प्रगती किती करतो, विकास किती करतो आणि श्रीमंत किती होतो, त्यापेक्षा माणूस म्हणून किती आपण चांगले आहोत, किती श्रेष्ठ आहोत. आपल्या देशामध्ये मॅन पॉवर किती महत्त्वाचं आहे, मनुष्य संपत्ती किती महत्त्वाची आहे, माणूस शरीराने किती जाड आहे, किती मोठा आहे आणि पैशाने किती श्रीमंत आहे, त्यापेक्षा शरीराने किती निरोगी आहे, किती निरामय आहे आणि किती तंदुरुस्त आहे आणि किती सशक्त आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. पण सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये माणूस इतका बेजार होत आहे, हैराण होत चाललेला आहे की त्याला अखंड आणि निरोगी राहण्यासाठी त्याला वेळच मिळत नाही. म्हणून प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या समस्येनं, कोणत्या ना कोणत्या प्रश्नाने तो काय करत चाललेला आहे, तो किडत चाललेला आहे. मुलांनो, किडलेली माणसं.
माणूस वरून जरी चांगला वाटत असला तरी आतून त्याचे जे अवयव आहेत पूर्णपणे पोखरत चाललेले आहेत, किडत चाललेले आहेत, नासत चालले, सडत चाललेले आहेत, बरबटत चाललेले आहेत मुलांना. मग अशा प्रकारची माणसं ही ग्रामीण भागामध्ये होत चाललेली आहेत की शहरी भागामध्ये किंवा मोठ्या महानगरामध्ये अशा प्रकारची किडण्याची वृत्ती आणि प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. याचाही विचार आपल्याला या कथेच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे. म्हणून त्या कथेचं नाव आहे किडलेली माणसं. पहा, आपल्याला वाढलेली माणसं माहीत आहेत, आपल्याला वाळलेली माणसं माहीत आहेत, पण किडलेली माणसं आता गंगाधर गाडगिळांनी या कथेमध्ये कशी मांडलेली आहेत त्याचा विचार आपल्याला प्रत्यक्ष कथेला सुरुवात केल्यानंतर आपल्याला पाहायचं आहे मुलांनो. चौथ्या कथेचं नाव आहे विलायती पीक. या कथेचे लेखक शंकर पाटील आहेत. तर विलायती पीक मुलांना, आपल्याला भारतीय पीक माहीत आहे, आपला देशी पीक माहीत आहे. आता भारतीय पीक आणि विलायती पिकानंतर आता आपल्या देशामध्ये विलायती पीक आले. भारतीय पीक माहीत, आपला देशी पीक माहीत आहे, गावरान पीक माहीत आपल्याला. यानंतर आपल्या देशामध्ये, आपल्या शेतीमध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या कृषी संस्कृतीमध्ये विलायती पीक नावाचं एक जोम तयार झालेल्या मुलांना पीक आलेलं आहे. आणि या पिकापासून उत्पादन आपला अधिकच मिळत आहे, उत्पादन क्षमता वाढत आहे. आपल्याला ॲव्हरेज जास्त येत आहे. पण अशा अधिकच्या विलायती पिकामुळे आपले फायदे किती होत आहेत आणि आपलं नुकसान काय व्हायला लागलेलं आहे. आपण शेतीवर, पिकावर किती प्रमाणामध्ये पेस्टिसाइड, कीटकनाशकाच्या माध्यमातून, रासायनिक खताच्या माध्यमातून किती खर्च करत आहोत आणि किती उत्पन्न किती मिळत आहे. मग अशा प्रकारचे विलायती बाहेरच्या देशातून, त्याला विलायत म्हणतात, विलायती देश म्हणजे बाहेरचा देश, बाहेरच्या देशातून कोणकोणत्या प्रकारची पिकं आपल्या देशामध्ये आलेली आहेत आणि प्रत्यक्ष शेतीमध्ये त्याची उगवण होत आहे ना, उत्पादन घेतलं जात आहे. त्याचाही विचार आपण विलायती पीक या कथेमध्ये शंकर पाटील जी कथा लिहिलेली आहे, विलायती पीक या कथेचे लेखक शंकर पाटील आहेत. मुलांना, शंकर पाटलाचं नाव आपण सर्वजण ऐकलेलं आहे. शंकर पाटील ग्रामीण कथाकार आहेत आणि ग्रामीण साहित्यामध्ये, ग्रामीण वाङ्मयामध्ये महत्त्वाची नोंद निर्माण करणारे, लेखन करणारे साहित्यिक म्हणून शंकर पाटलाचा आपल्याला नामोल्लेख करावा लागेल. शंकर पाटलांनी मराठी साहित्यामध्ये अनेक अशा प्रकारची महत्त्वाची पदं भूषवलेली आहेत. मला त्यांना मान सन्मान मिळालेला आहे. शंकर पाटील आपल्याच परिसरामधले लेखक आहेत. त्यांनी अनेक मराठवाडा साहित्य संमेलन, अखिल भारतीय साहित्य संमेलन, त्यांच्या अनेक कथासंग्रहांनासुद्धा, अनेक नाटकांना, वगनाट्यांना त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. अशा प्रकारचा एक महत्त्वाचा लेखक. कारण आपण सर्वजण विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतो, ग्रामीण भागामध्ये वास्तव्य करतो. परभणी म्हणजे फार मोठं महानगर नाही मुलांनो, हे ग्रामीण भागच आहे, ग्रामीण जिल्हाच आहे. म्हणून ग्रामीण कथा, ग्रामीण कादंबरी, ग्रामीण नाटक कसं लिहिलं जातं, या अशा प्रकारची एक उत्सुकता, अशा प्रकारची प्रेरणा, स्फूर्ती विद्यार्थ्यांना मिळावी. आणि अशा प्रकारचे लेखक अभ्यास करून विद्यार्थ्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की मी ज्या परिसरामध्ये राहतो, मी ज्या परिसरामध्ये वास्तव्य करतो, त्याच परिसरातला लेखक अशा प्रकारचं कथा, वाङ्मय लिहू शकतो, मीही का लिहू शकत नाही. अशा प्रकारची प्रेरणा मिळावी म्हणून अशा प्रकारच्या कथेची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. त्यानंतर 5 क्रमांकाची कथा आहे मुलांनो, वाळवण नावाची कथा आहे. आणि या कथेचे लेखक राम बोराडे आहे. रावसाहेब रंगनाथ बोराडे या लेखकाचं नाव आहे. हाही लेखक कदाचित तुम्ही 5वी पासून ते 12वी पर्यंत कोणत्या ना कोणत्या वर्गात तुम्ही मराठीच्या पुस्तकामध्ये अभ्यासलेला असावा असं मला वाटतं. ठीक आहे. आता आपल्याला बोळवण माहीत आहे. आपण सर्वजण, आता हा सुद्धा लेखक, जसं शंकर पाटील ग्रामीण लेखक आहेत, ग्रामीण कथाकार आहेत, तसं राम बोराडे सुद्धा ग्रामीण कथाकार आहेत. राम बोराडे हे लातूर जिल्ह्यातले रहिवासी आहेत. त्यांचं जन्मगाव लातूर जिल्ह्यामध्ये आहे आणि सध्या औरंगाबाद येथे रहिवासी आहेत, स्थायिक आहेत. म्हणून हे सुद्धा एक महत्त्वाचे ग्रामीण लेखक आहेत. आता त्यांची कथा आपल्या अभ्यासक्रमामध्ये वाळवण नावाची कथा आहे. मुलांनो, वाळवण कशाला म्हणतात, वाळवण या शब्दाचा अर्थ काय आहे आपण समजून घेणं गरजेचं आहे. वाळवण माहीत आहे, एखादी गोष्ट ओली असेल ती ज्वारी वाळवली जाते,
धान्य वाळवलं जातं. त्यातला वाळवणे म्हणजे काय, त्यातला ओलावा कमी होणे. आता वरामध्ये आपण शेतामध्ये आपण वेगवेगळी पिकं आपण पेरतो, पिकाची उगवण होते, पिकाची वाढ होते. आणि खरीप पिकं आहेत मुलांनो, जी काही खरीप पिकं आहेत, आपल्याकडे दोनच पिकं घेतली जातात, एक खरीप पीक आणि रब्बी पीक. अशा प्रकारे दोन पिकं घेतली जातात. तर खरीप पीक हे पूर्ण पावसावर अवलंबून आहे. आणि पाऊस जर समजा मध्येच वेळी अवेळी जर थांबला, दडा दिला, लपून बसला, नाही पडला, तर ते पिकाचं काय होतं, वाळवण होऊ शकतं. याची कथा अभ्यासक्रमामध्ये आहेत आणि त्या वाळवण कथेचे लेखक रारम बोराडे आहेत. 6 क्रमांकाची कथा आहे मुलांनो, निर्वासित. या कथेचे लेखक अविनाश डोळस आहेत. ही कथा मुलांनो दलित कथा आहे का. या निर्वासित दलित कथेचे लेखक अविनाश डोळस आहेत. आता आपण सर्वजण भारतीय आहोत, याच देशाचे रहिवासी आहोत, नागरिक आहोत. परंतु याच देशामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात, वास्तव्य करतात. आणि एक वर्ग स्वतंत्रपणे जीवन जगतो, आनंदाने जीवन जगतो, स्वाभिमानाने जीवन जगतो. परंतु आपल्या देशामध्ये जो वंचित आहे, जो अविकसित आहे, जो मागासलेला आहे, त्याला आपण दलित असं म्हणतो मुलांना. दलित ही संकल्पना आपल्या परिसरामध्ये वेगळी आहे. पण दलित या संकल्पनेचा शब्दशः अर्थ जर पाहिला तर अविकसित, वंचित, यांचा विकास झालेला नाही वर्षानुवर्षे, अशा प्रकारच्या घटकाला, अशा प्रकारच्या समाजाला दलित असं म्हणतात. आता निर्वासित म्हणजे काय, दुसऱ्या मग अशा आपल्या देशामध्ये आपणही राहतो, इतरही लोक जाती धर्माचे राहतात. आणि एका जातीला ही चांगली वागणूक आणि एका जातीला तुम्ही हीन आहेत, तुम्ही खालच्या दर्जाचे आहेत, तुम्ही निकृष्ट आहात, तुम्ही नीच आहात, तुम्ही आमच्या पंक्तीला बसू नये, तुम्ही आमच्यासोबत जेवू नये, तुम्ही आमच्या घरात येऊ नयेत, व्यवहाराची देवाणघेवाण आमच्यासोबत तुम्ही करू नयेत, अशा प्रकारची वागणूक ज्या समाजाला, ज्या जातीला दिली जाते, थोडक्यामध्ये स्पर्श आणि विंटाळ आणि बाट जातीयता निर्माण केली जाते. अशा प्रकारच्या संकल्पनेला दलित कथा असं म्हणतात. अशाच प्रकारची कथा निर्वासित नावाची कथा आहे. आणि या निर्वासित दलित कथेचे लेखक अविनाश डोळस आहेत. त्यानंतर 7 क्रमांकाची कथा आहे. त्या कथेचे लेखक कुऱ्हाडीचे दांडे नावाची कथा आहे. कुऱ्हाडीचे दांडे या कथेचे लेखक श्रीराम गुंदेकर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कुऱ्हाडीचे दांडे ही कथा सत्यशोधकी ग्रामीण कथा आहे. तर कुऱ्हाडीचा दांडा आपल्याला सर्वांना परिचित आहे, सर्व ज्ञात आहे आणि माहीत सुद्धा आहे. कुऱ्हाडीच्या दांड्यावरून ग्रामीण भागामध्ये एक म्हण तयार झालेली आहे, म्हण रूढ झालेली आहे, कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळा. तर हे कुऱ्हाडीचे दांडे किंवा कुऱ्हाडीचा दांडा हा कशा पद्धतीने गोताच काळा झालेला आहे, याचाही विचार आपण या कथेमध्ये करणार आहोत. कुऱ्हाडीचे दांडे या कथेचे लेखक श्रीराम गुंदेकर आहेत. श्रीराम गुंदेकर लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये मराठीचे विभाग प्रमुख होते आणि सत्यशोधकीय लेखक होते. त्यांनी कथा, कादंबरी, सत्यशोधकीय ग्रामीण वाङ्मयाचा इतिहाससुद्धा लिहिलेला आहे. आणि सध्या श्रीराम गुंदेकर हयात नाहीत, त्यांचे निधन झालेले आहे. त्यानंतर 8 क्रमांकाची कथा आहे वारसा नावाची कथा. आणि वारसा या कथेचे लेखक सानिया आहेत. तर वारसा आपल्याला माहीत आहे, शेतीच्या संदर्भात वारसा असतो, शेतीचा वारसा असतो, मुलाचा वारसा असतो, समाजामध्ये अनेक वारसे असतात, विचाराचा वारसा असतो, वैचारिक परंपराचा वारसा असतो, चळवळीचा वारसा असतो, गावाचा वारसा असतो, गावाचा इतिहास असतो. अशाच आशयाची कथा वारसा आहे. आणि या कथेच्या लेखिका सानिया आहेत. 9वी कथा आहे. त्या कथेचे नाव शुद्ध बीजापोटी. या कथेच्या लेखिका रेखा बैजल आहेत. रेखा बैजल सुद्धा मराठवाड्यातल्याच आहेत. आपण सर्वजण सुद्धा मराठवाड्यातले आहोत. म्हणून आता मराठवाड्यातले कोण कोण, रेखा बैजल एक सुद्धा मराठवाड्यातले आहेत.
रारम बोराडे सुद्धा मराठवाड्यातलेच आहेत मुलांनो. आणि शुद्ध बीजापोटी या कथेच्या लेखिका रेखा बैजल आहेत. शुद्ध बीजापोटी अशाच प्रकारचा एक अभंग संत तुकारामाने सुद्धा लिहिलेला आहे मुलांनो, तुम्हाला सुद्धा माहीत आहे. मी फक्त त्या अभंगाचा नामोल्लेख, त्या अभंगाचं स्मरण तुम्हाला व्हावं म्हणून मी तुमच्यासमोर तो अभंग ठेवतो. तो अभंग असा आहे मुलांनो, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बीज चांगला असेल त्याचं रोपसुद्धा चांगलं उगवेल, त्याची वाढसुद्धा चांगली होईल आणि त्याला फळंसुद्धा चांगलं लागतात. बीजावर सगळं काय अवलंबून आहे. बीजावर रास अवलंबून आहे, बीजावर संततीसुद्धा अवलंबून आहे मुलांनो. आणि अशा प्रकारची कथा रेखा बैजल यांनी लिहिलेली आहे. आणि त्या कथेचं नाव आहे शुद्ध बीजापोटी. या कथेच्या लेखिका रेखा बैजल आहेत. आणि शेवटची कथा आहे मुलांनो, बरकत नावाची कथा आहे. तर बरकत हा शब्द तुम्ही सर्व विद्यार्थी ऐकलेले आहेत, कारण हा शब्द ग्रामीण भागाशी संबंधित आहे किंवा शहराशी सुद्धा संबंधित आहे. बरकत म्हणजे बरकत म्हणजे भरभराट, बरकत म्हणजे लक्ष्मी, बरकत म्हणजे एखाद्या धंद्याचा विकास, धंद्याची वाढ, धंद्याची भरभराट, असा अर्थ त्या शब्दातून व्यक्त होतो. परंतु त्या कथेचं नाव आहे बरकत. बरकत या कथेचे साहिल शेख नावाचे लेखक आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ही मुस्लिम कथा आहे. या अगोदरची जी कथा होती मुलांनो, शुद्ध बीजापोटी, ही कथा विज्ञान कथा आहे. कोणती कथा आहे? विज्ञान कथा आहे. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारामध्ये मोडणाऱ्या कथा, ग्रामीण कथा, रूपकथा, महानगरी कथा, दलित कथा, सत्यशोधी कथा, वैज्ञानिक कथा, मुस्लिम कथा, अशा प्रकारच्या कथा अभ्यासक्रमामध्ये आपल्या आहेत. अशा एकूण 10 कथा आहेत मुलांनो. अशा प्रकारचा अभ्यासक्रम आहे आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला. आणि या पेपरसाठी, या अभ्यासपत्रिकेसाठी हा अभ्यासक्रम आहे. आणि त्या अभ्यासक्रमाची आपण आता चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, लिहिता आलं तर ठीक आहे, नाही लिहिता आलं तर स्क्रीनशॉट काढण्याचा प्रयत्न करा. कारण ऐकल्यानंतर आपल्याला समजलं असं वाटतं, पण काही कालावधीनंतर जे काय आपण ऐकलेलं आहे ते हवेमध्ये विरघळून जातं, आपण विसरून जातो. कारण विसरणे हा माणसाला एक शाप आहे, वरदान आहे, मिळालेला एक देणगी आहे. म्हणून आपण ऐकल्यानंतर आपण ज्या धड्याची आपण व्हिडिओ ऐकत आहोत आणि तो व्हिडिओ पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्ही ऐकता, म्हणून तो व्हिडिओ ऐकत असताना त्याची स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर ते वहीत लिहा. सरांनी आज काय शिकवलेलं आहे, सरांनी उद्या काय शिकवलं आहे, सरांनी काल काय शिकवलेलं आहे, सरांनी काय सांगितलेलं आहे, याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला या गोष्टी उपयोगी होतात, मदती होतात. अशा प्रकारे या ठिकाणी ऑप्शनल मराठीचा जो पहिला पेपर आहे, आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला, या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण अध्यापन केलेला आहे. उद्याला आपण दुसऱ्या घटकाचा आपण विचार करणार आहोत मुलांनो. धन्यवाद.